तिला रोज उठवतो तरीही मलाच मारते. अरे तू चर्च मध्ये गेली असतीस किंवा घरी प्रार्थना केली असतीस तर तू असं वागली नसतीस. अरे तू मला काय बोलतोय रे? स्वतःकडे बघ, करोना झालेल्या पेशंट सारखा दिसतोय आणि तू मला बोलतोय. थांब आता तुला बंद करते आणि मी मस्त आरामात झोपते. दीदी दीदी तू बायबल आहेस ना? तू एवढी शिंकत का आहेस? अरे लक्षपूर्वक बघ माझ्याकडे, किती धूळ बसली आहे माझ्यावर. आधी ना मग मला खूप वाचायची, माझ्यावर मनन करायची, तासन तास घेऊन बसायची, पण आता ती फक्त मोबाईल आणि टीव्ही बघत बसते. अच्छा, मला आता समजलं. ती खूप बदलली आहे. ती आता देवापासून लांब गेलेली आहे. मिस नम्रता, तुमच्यासाठी एक मेसेज आला आहे. मिस नम्रता, तुमच्यासाठी एक मेसेज आला आहे. टेक्स्ट मेसेज. अरे वा वा वा, मला एक मेसेज आलाय. बघते काय मेसेज आलाय ते. हा गुगल असिस्टंटनी एवढं छान काम केलंय ना, पण हा माझा डब्बा फोन आहे ना, म्हणून आता मी नवीन फोन घेणार आहे. मिस नम्रता, तुम्ही पण असं तरी काय करता तुमच्यासाठी? तुमच्यासाठी हेच ठीक आहे. बघू बघू मला काय कॉल आला ते कुणाचा. हॅलो हॅलो. हो मॅडम, कॉल नाही आला, फक्त टेक्स्ट मेसेज आला आहे. हात सोड माझा. बघू ते काय मेसेज आलाय. अरे वाव, मला उद्या बर्थडे पार्टीला बोलवलंय. वाव, उद्या मी बर्थडे पार्टीला जाणार. ये किती नोटिफिकेशन आलेत मला. बाप रे, इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअप वर एवढे सारे मेसेजेस. बाप रे. मला गुदगुली का करते? हात सोड माझा. अरे तू टच स्क्रीन आहे ना, तुला तेवढं तर करणारच ना मी. आता माझा पगार होते, मग बघ कसा भारी झाला फोन घेते आणि तुला दाढी फेकून टाकणार आहे. आणि तू मला बोलते सकाळी उठल्या उठल्या तर तू बिना तोंड धुता व्हॉट्सअप बघती, बिना तोंड धुता फेसबुक बघती, बिना चहा पिता ट्विटर बघती. एवढंच नाही तर प्रार्थना करता इंस्टाग्राम बघते. एवढंच नाही तर तुझी सगळी हिस्ट्री माझ्याकडे आहे. अरे सगळं काय सांगत बसली? सगळे ऐकतायत ना. तिथे माझे पप्पा पण बसले, ते काय बोलतील बरं मला? अरे तू जरी सगळी हिस्ट्री डिलीट केली ना, सगळे डिटेल्स माझ्याकडे आहे. एवढंच नाही तर तू चर्च मध्ये सुद्धा एक तासभर मोबाईल घेऊन बसते. सांगू का आता? गप्पा बस प्लीज. मला सगळ्यांसमोर नको सांगू सगळं. गुगल आंटी प्लीज यार, माझी हिस्ट्री डिलीट कर ना. Your bottom is low. Your bottom is low. आता मी Your सगळं bottom is low. Your bottom is low. ही सगळं बोलून गेली, माझं सगळं सांगून टाकलं आणि जेव्हा माझी बोलण्याची बारी आली तर बॅटरी लो. बाप रे. ठीक आहे, जाऊ दे. आता मी दिवसभर मस्त टीव्ही बघते. रिमोट कुठे आहे माझा? टीव्ही बघू आपण. आज बघूयात काय तर छान गाणे ऐकूयात आपण. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा. काय बोरिंग गाणं लावलंय यार. दुसरं काय तर लावलंय. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे. परत तेच बोरिंग गाणं. बघू आपण जरा बातम्या बघू काय चाललंय ते. नमस्कार. आजची मुख्य बातमी. आज मुंबईमध्ये 2 पक्षामध्ये हातापाई झाली. काय चाललंय या जगात? तिथं मारामारी, नुसतं मारामारी चालू आहे. आपण दुसरं काय तर बघूया. तुम्ही आज देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाला पापांपासून वाचवेल. त्याच्यामध्येच ताकद आहे की तो तुम्हाला पापांपासून दूर करेल. अरे यार, इथे पण तेच. तर टीव्हीवर पण पास्टर आणि त्या चर्च मध्ये पण पास्टरची सॉरी आता मी तुम्हाला बंद करते. अरे बंद काय नाही होते बरं? हा रिमोट तर कधीच कामाला येत नाही माझ्या. जेव्हा बघल तेव्हा नवीन घ्यावं लागतो मला. तू काय मला बोलतेस ग? तुला नीट वापरता येतं का मला? उठता बसता माझ्यावर बसतेस आणि परत मलाच बोलत असतेस. तू एवढीशी आहे आणि तू मला बोलतेय का काय करायचं आणि काय नाही ते. थांब, तुझे दोन्ही बॅटरी काढून टाकते म्हणजे तू गप्प होशील. नमो, तू मला ओळखस का? नमो, तू मला ओळखस का? अरे बायबल, तुम्हाला कोण नाही ओळखत? तुम्हाला नाही ओळखलं तर मला किती लाज वाटेल. तुम्हाला तर सगळेच ओळखतात. बरं झालं तू मला ओळखलंस. मला वाटलं तू मला विसरलीस, तू मला वाचत नाहीस. नाही, मी नाही विसरली. मला माहिती तुम्ही कोण आहात ते. तू नुसतं दिवसभर टीव्ही बघत असते, तुला भेटतं तरी काय त्यातनं? मला जे पाहिजे ते भेटतं, सगळं भेटतं. मला आनंद भेटतो त्याच्यानी. तिचं बरोबर आहे ना. जेव्हा ती दुःखी असते मी तिला हसवतो, जेव्हा ती
एकटी असते तेव्हा तिला मी रोमॅन्टिक गाणे ऐकवतो आणि जेव्हा तिला बोर होत असतो तेव्हा मी तिच्यासाठी स्पोर्ट्स लावतो. तू करू शकतेस काय? बरोबर बोलताय ना ते. थांबा थांबा थांबा, तुमच्यापेक्षा तर ती जास्त माझा वापर करते. तुम्ही तर जुन्या पद्धतीचा आहे, मी तर न्यू ट्रेंड आहे. तिला कपडे मागवायचे असेल, जेवण मागवायचं असेल तर ती माझा वापर करते. एवढंच नाही तर तिला कोणासोबत कॉलवर बोलायचं असेल तर मला सांगते आणि तिला बाथरूमला जायचं असेल तर मला घेऊन जाते. अरे शू शू शू, तू परत काय सगळं सांगत बसली सगळ्यांना? बरोबर, हे तुला आवडते खरं. हो मला आवडतं ऑफकोर्स. पण मला एक सांग, तू यातनं देवाशी बोलू शकतेस का? नाही ते तर नाही होऊ शकत. हा मग कसं? तू दिवसभर रोज टाइम वेस्ट करणार? नाही नमू, तुझं तारच झालंय ना, मग तू प्रार्थना करायला पाहिजे की टीव्ही बघायला पाहिजे? रोज तू पहिलं प्रार्थना करायची, नियमित चर्चा करायची, पण आता बघ तू नुसतं झोपलेली असतेस आणि टीव्ही आणि मोबाईल मध्ये दिवस घालवतेस. मी नाही बदललीये, पण मला सगळं मी करते सगळं. हो, तू बदललीयेस. मी नाही तू बदलली. पापांची गुलाम झालीयेस. मी नाही बदललीये. अरे तू खरंच बदललीयेस. मी नाही बदलली. अरे हे सगळं स्वप्न होतं का? मला वाटलं खरंच माझ्यासोबत हे सगळं झालं. बाप रे, बरं झालं ते माझ्यासोबत बोलला. मी स्वतःला फसवत होती. मी नुसतं टीव्ही मोबाईल आणि काय काय नाही ते बघत होते आणि माझं बायबल हे धूळ खात बसलं होतं. मी खरंच माझ्या स्वतःला फसवत होते. आज आपण पण ह्या नवीन वर्षात बघूया की आपण प्रथम स्थान कुणाला देतो. प्रथम स्थान देवाला देतो का ह्या नाश पावणाऱ्या गोष्टींना देतो? मोबाईल फोन आणि टीव्ही सारख्या गोष्टी आपल्याला देवाच्या उद्देशापासून दूर नेऊ शकतात. आज स्क्रीनकडे नाही तर येशूकडे आपली नजर लावा. तुमचा वेळ विश्वास वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये घाला, तो चोरून नेणाऱ्या गोष्टींमध्ये नाही. लक्षात ठेवा, ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता त्यावरून तुमचे व्यक्तिमत्व घडते. म्हणून ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करा. इब्री 12:1 आणि 2 मध्ये बायबल सांगते, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. स्क्रीन पासून दूर राहा, येशूकडे लक्ष लावा. मोबाईलला नकार, येशूला होकार. टीव्ही से दूर, विश्वास भरपूर. लक्ष स्क्रीनवर नाही, जिवंत ख्रिस्तावर लावा. ते सगळं सांभाळून ठेवा. झोप तिथे लागल ते हॉस्पिटलमध्ये. ते गळ्यात सगळं सांभाळून ठेवा.